नमस्कार शेतकरी बंधूंनो, पशुसंवर्धन योजना 2025च्या अंतर्गत 2 दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप केले जाणार आहे। त्यासाठी पात्रता, अटी आणि कोणती कागदपत्रे लागतात तसेच अर्ज कुठे करायचा याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे या योजनेमुळे शेतकऱ्यांना गाई किंवा म्हशी खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते, ज्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करणे किंवा विस्तार करणे सोपे जाते। याशिवाय गरजू बेरोजगार विद्यार्थ्यांना तसेच तरुणांना यामुळे स्वयंरोजगाराची संधी मिळते। प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे पारदर्शकता यामध्ये वाढलेली आहे। तर आता आपण पात्रता, निकष आणि यासाठी कोण अर्ज करू शकते ते पाहूया। सर्वप्रथम शेतकरी, विशेषतः अल्पभूधारक आणि लहान शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो। काळग्रस्त किंवा मागास भागातील बेरोजगार तरुण या योजनेसाठी अर्ज करू शकतो। तसेच महिला स्वयंसहाय्यता गट यासाठी अर्ज करू शकतात। तसेच SC आणि ST यांच्यासाठी विशेष 75% सबसिडी या योजनेमध्ये दिलेली आहे। याच्या पुढे जाऊन ज्यांना दुग्ध व्यवसाय करायचा आहे असे व्यक्तीसुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तर चला आपण आता अनुदानाचे स्वरूप आणि रक्कम याविषयी माहिती घेऊया। सामान्य प्रवर्गाला 50% अनुदान तसेच SC आणि STंना 75% अनुदान आहे। तर आपण असं ग्राह्य धरलं, एक गाईची किंमत 70,000 आणि म्हशीची किंमत 80,000, तर 2 जनावरे घेण्यासाठी 1,40,000 ते 1,60,000 एवढा खर्च लागतो। यावरून सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना 80,000 मध्ये 2 जनावरे मिळू शकतात। तसेच SC आणि ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना फक्त 40,000 2 जनावरे मिळू शकतात। आपण अर्ज कसा करायचा याविषयी माहिती घेऊयात। सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा, जी आहे www.ah.mahabms.com। यामध्ये रजिस्ट्रेशन करा आणि लॉग इन करा। लॉग इन झाल्याच्या नंतर आवश्यक ती कागदपत्रे जसे की आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीची दस्तावेज अपलोड करा। योजनेचा फॉर्म सूचनेनुसार योग्य प्रकारे भरा आणि सबमिट करा। तसेच तुम्ही अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासत राहा। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, याचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।